डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर विदर्भाच्या दिशेने किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी क्षेत्र आहे. आपण बघणार आहोत की नेमकी वातावरणात काय बदल होतोय. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून हलक्या स्वरूपाची रिमझिम काही भागात होते आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा धुळे, नंदुरबार, जळगावच्या काही भागात, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा या काही भागात ढगाळ परिस्थिती असून हलक्या पावसाचं वातावरण आहे. मान्सून 2024चा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पूर्णपणे मान्सून आता भारताला व्यापणार आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 25 तारखेनंतर चांगल्या प्रकारची प्रगती मान्सूनने केलेली आहे. मान्सूनचा संपूर्ण भारतावर प्रवेश झाल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल. आपण गेल्या आठवड्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फार समाधानकारक पाऊस पडलेला नाही. केवळ नंदुरबार आणि धुळे या 2 जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस आहे. थोडा रत्नागिरी, नांदेडच्या काही भागात आणि यवतमाळच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मात्र आपण जर इतर काही जिल्ह्यांवर नजर टाकली तर पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, बुलढाणा आणि वाशिम, त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठी घट पावसाची नोंदली गेलेली आहे. एकूणच इतर जिल्ह्यात हलका पाऊस जरी झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र फार समाधानकारक नाही. आपण जर 1 जून पासून 26 जून पर्यंतचा संपूर्ण मान्सूनचा अंदाज बघितला तर जे पावसाचं वातावरण आहे ते सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये मान्सूनच्या दृष्टीने समाधानकारक आहे. परंतु आपण बघतो ठाणे, मुंबईसह नंदुरबार किंवा अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर या सर्व भागामध्ये मान्सूनच्या पावसाची मोठी तूट स्पष्ट झाली आहे. जळगाव, अहमदनगर, जालना, बीड, परभणीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. इतरत्र ही पावसाची हजेरी आहे, परंतु सरासरीच्या तुलनेत अतिशय पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे एकूणच मान्सूनची जूनची सरासरी ही मोठ्या प्रमाणात घटल्याचं स्पष्ट होत आहे. आज 29 तारखेला विदर्भाच्या, खास करून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला, बुलढाण्याच्या पश्चिमेला आणि धुळे, जळगावच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण 30 तारखेला आहे. मात्र आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये स्पष्ट केलंय की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण 30 तारखेला राहणार आहे. इतरत्र हलक्या स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे, परंतु त्यामध्ये जोर नाही. कोकणातील पावसाचं प्रमाण 3 तारखेला वाढतंय. 2-3 महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील, पावसात जोर कमी असेल. मात्र पुन्हा एकदा हवामानात बदल 4 तारखेला होईल. आपण 8 तारखेपर्यंत जरी अंदाजावर नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये 6, 7, 8 असा जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे. कोकणात अतिवृष्टीची शक्यता दरम्यानच्या काळात आहे. आजपासूनच महाराष्ट्रातील बऱ्याच भागातला पाऊस कमजोर होतोय. कोकण आणि पूर्व विदर्भात सरी कायम राहणार आहे. स्कायमेटने विदर्भाच्या काही भागात, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता वर्तवलेली आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही ती शक्यता आहे आणि कोकणातील पाऊस किंवा पूर्व विदर्भातील पाऊसही 30 तारखेला थोडा कमजोर असेल. पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण पूर्व विदर्भ, कोकण वाढताना 1 तारखेला दिसते.
महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही भागात पाऊस देणार आहे. कोकणातील पावसाचं प्रमाण 2 तारखेला वाढतंय. पूर्व विदर्भात हलक्या सरी राहतील. 3 तारखेला देखील कोकणातील पाऊस कायम राहणार आहे. मान्सून सरी होत राहणार आहेत. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सर्वत्र आहे. हलके मान्सून सरींचे शिडकावा किंवा झडीच्या स्वरूपाचं वातावरण काही भागात राहू शकतं. 4 तारखेपासून पुन्हा वातावरणात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होईल. 5 तारखेनंतर महाराष्ट्रातील पाऊस वाढत जाईल. ECMWF मॉडेलनुसार